पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम। धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम। एका जनार्दने शिव, एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव। वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम। प्रस्तुत कीर्तनरूपी सभेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवान श्री शंकर यांचा महिमा सांगणारा अभंग आहे। नाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। या अभंगातून नाथ महाराजांनी भगवान शंकराचा महिमा वर्णन केलेला आहे आणि अभंगाच्या आरंभीच शिव हा भोळा आहे असा शब्द प्रयोग केला आहे। शिव भोळा चक्रवर्ती। मग भोळा म्हणजे काय? तर भोळा म्हणजे बावळट नव्हे। आपल्याकडे अशा कल्पना आहेत, एखादं बावळट असलं त्याला आपण भोळं म्हणतो, जा द्या भोळं भाबडे, भोळं भाबडे, येडे भोळं भाबडे। आपल्या नजरेत भोळा या शब्दाचा अर्थ होतो बावळट। पण भोळा या शब्दाची व्याख्या तुकोबाराय करतायत। महाराज लिहित आहेत, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा। तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा। तुकोबाराय म्हणतात की जो भोळा आहे तो कळी काळाला जिंकतो, अर्थात मुक्ती मिळवतो। जो भोळा आहे तो मुक्ती मिळवतो आणि मुक्ती तेव्हाच मिळते ज्यावेळेस तुमचा अहंकार जातो। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। भोळा मुक्ती मिळवतो, मुक्ती अहंकार गेल्यावर मिळते। याचा अर्थ ज्याचा अहंकार गेलाय तो भोळा, ज्याचा अहंकार गेलाय तो भोळा। आणि म्हणून भोळा म्हणजे बावळट नव्हे, भोळा म्हणजे अहंकार शून्य मनुष्य। ज्याचा अहंकार गेलाय तो भोळा। आणि म्हणून भगवान शिव अहंकार शून्य आहेत, ते मुक्त आहेत आणि मुक्ती दाताही आहेत। तात्पर्य, भगवान शिव अहंकार शून्य आहेत म्हणून ते भोळे आहेत। आणि म्हणून नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात शब्द प्रयोग करतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। भगवान शिव भोळा आहे, भोळा महादेव आहे।
भोलेनाथ आहे. अहंकार शून्य म्हणून भोळा आहे. नाथ महाराजही बोलले, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानी अशी गर्भवास. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानी अशी गर्भवास. जो अभिमानी आहे, जो अहंकारी आहे, तो संसार बंधनात अडकतो. ज्याचा अभिमान गेलाय, अहंकार गेलाय, तो संसार बंधनातून सुटतो आणि मुक्त होतो. मग जे भोळे भाविक आहेत, अर्थात अहंकार शून्य आहेत, त्यांना हरिपदाची प्राप्ती होते, अर्थात ते मुक्त होतात. तात्पर्य जे अहंकार शून्य आहेत ते मुक्त होतात. जे अहंकारात बद्ध आहेत ते संसारात बांधल्या जातात. आणि म्हणून मुक्तीची खरीखुरी व्याख्या अशी ठरते की अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, मुक्तीची व्याख्या. नरवराने अशीच मुक्तीची व्याख्या केली आहे. नरवराय लिहित आहेत, तसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावादिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनपण मुद्दल जाये मग अहंभावादिक के आहे. मनच मुद्दल गेलंय तर मनाच्या आत वास करणारा अहंकार कशाला राहील. मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो. आणि मन मरणं आणि मनासहित मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरणं म्हणजेच मुक्ती आहे. तसे मनपण मुद्दल जाये मग अहंभावादिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. जशी गरोदरबाई मेली तर तिच्या पोटात वास करणारा गर्भ वेगळा मारावा लागत नाही, तो आपाप मरतो. गरोदरबाई मेली तर त्या बाईसोबत तिच्या पोटात वास करणारा गर्भही आपाप मरतो. तसं मन मेलं की मनात वास करणारा अहंकारही आपाप मरतो. ज्याचं मन आणि अहंकार मेलाय तो जिवंतपणीच ब्रह्मीभूत बनतो, शरीरानं ब्रह्मस्वरूप बनतो. तैसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावादिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. शरीरानेच ब्रह्म बनतो, ब्रह्मीभूत बनतो. कोण? ज्याचा अहंकार गेलाय, ज्याचं मन मेलंय. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाही सवून हाच मोक्ष आहे. नाथ महाराज अशीच व्याख्या करतायत मोक्षाची. नाथ महाराज लिहित आहेत की देह अंतेचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देह अंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. देहांत धरून ठेवणं हे बंधन आहे आणि देहांत जाणं हीच मुक्ती आहे. देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. देह अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. मग ज्याचा अहंकार गेलाय तो मुक्त आहे, त्याला हरिपदाची प्राप्ती होती आणि तो भोळा आहे. आणि म्हणून भगवान शिव अहंकार शून्य आहेत, मुक्तिदाता आहेत, स्वतः मुक्त आहेत आणि मुक्तिदाताही आहेत. भगवान शिव अहंकार शून्य आहेत, मुक्त आहेत, मुक्तिदाता आहेत, म्हणून ते भोळे आहेत. कारण ज्याचा अहंकार गेलाय तो भोळा असतो. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आपल्या सभोवताली एखादा थोडासा बावळट मनुष्य असतो, कम दिमाग कमी डोक्याचा. आपण सहज बोलून जातो, जाऊ द्या ते भोळं बाबडे रे, भोळं बाबडे, नका चिडू त्याला, नका रे त्रास देऊ, ते भोळं बाबडे.
ज्या बावळट माणसाला आपण भोळं म्हणतो तो खरोखरच मेंदूने कमी असतो. आणि त्याच्या ज्या वागण्याच्या पद्धती असतात संताच्या वागण्याच्या पद्धतीत तशाच असतात. संत वेडे नसतात पण स्वतः वेडेपणाचं सोंग घेतात. जगात सगळ्यात महान कोणतं? संत. पण संत मुद्दाम वेडेपणाचं सोंग घेतात. नरमाला लिहितात, वेडीवे माझी दडे महिमे भेने. वेडीवे माझी दडे महिमे भेने. मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जातो. कोण? संत. कुणी आपल्याला मोठं म्हणू नये. गरिमे ते अंगाकडे येऊही नाही दे. गरिमे ते अंगाकडे येऊच नाही दे. मोठा असतं पण मोठेपणाला आपल्याकडे येऊ देत नाही. वेड्याचं सोंग घेतो. आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. आत्मचर्चा असेल तर सहभाग घेतो, सखोल चर्चा करतो. पण इतर काही चर्चा असेल तर वेड्याचं सोंग घेतो आणि बाजूला निघतो. आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. संत दाटूमुठी भोळेपणाचं वेडेपणाचं सोंग घेतात. आणि म्हणून संत जे भोळेपणाचं सोंग घेतात, वेडसरपणाचं सोंग घेतात, काही येत नसल्याचं सोंग घेतात, तसं खरा खरा येडा माणूसही तसाच वागत असतो. आणि म्हणून आपल्याकडे एक शब्द पडला की जे बावळट आहे त्याला भोळं म्हणावं. संतही भोळसर असल्यासारखेच वागतात. का? वेडेपणाचं नाटक घेतात. स्वैर्यानं धैर्यानं आपल्याकडे यावं, जगानं आपल्याला मोठं म्हणावं, ही भूमिका संताची नसते. उलट जगानं नाव ठेवावं. संबंधी स्वयच न धरावी, ऐशी ऐशी जीवी चाडभ. कुणी आपल्याकडे यावं, आपल्याला मोठं म्हणावं, नाही नाही नाही, उलट नावं ठेवावी म्हणून वेड्याचं सोंग घेतो. वेडीवे माझी दडे महिमे बेने. आणि म्हणून संत भोळे वाटतात. कारण त्याचं खरा खरा वेडा मनुष्य जो असतो तो ॲब्सेंट माइंडेड असतो. आणि ॲब्सेंट माइंडेड माणसाच्या हालचाली ह्या वेड्यासारख्याच असतात. किंवा जो ॲब्सेंट माइंडेड आहे, सायकिक पेशंट आहे, वैद्यकीय भाषेत सायकिक पेशंट आहे, ॲब्सेंट माइंडेड आहे, तो वेडा असतो. या वेड्याचं मन भ्रमित झालंय, ॲब्सेंट माइंडेड आहे. मन आहे पण ॲब्सेंट माइंडेड आहे. तो समाजातला वेडा आहे. संताचंही मन मेलंय, अहंकार मेलाय. आणि म्हणून संतही ॲब्सेंट माइंडेडच असतो. कारण मन मेले. आणि म्हणून जी ॲब्सेंट माइंडेड असतात ती भोळसर दिसतात किंवा भोळसर वागतात. खरा वेडा खरोखर भोळसर असतो, पण संत भोळसरपणाचं सोंग आणतात. पण तरी भोळा या शब्दाचा खराखुरा अर्थ होतो अहंकार शून्य. आणि म्हणून संत असो, भगवंत असो, इथे भगवान शिव हे सगळे अहंकार शून्य आहेत, म्हणून हे सगळे भोळे आहेत. आणि म्हणून संबोधन आहे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. नामदेव महाराज लिहित आहेत, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती तो योगीराज, तो भगवान शंकर भोळा आहे. का भोळा म्हटले? अहंकार शून्य. ज्याचा अहंकार गेलाय तो मुक्त असतो, तो मुक्तिदाता असतो. आणि ज्याचा अहंकार गेलाय, जो मुक्त आहे, जो मुक्तिदाता आहे, त्याला भोळा म्हणतात. त्याला भोळा म्हणतात. इन शॉर्ट, ज्याचा अहंकार गेलाय तोच भोळा. पण भोळा म्हणजे बावळट नाही. भोळा म्हणजे अहंकार शून्य. भोळा म्हणजे मुक्त. भोळा म्हणजे देव. आणि म्हणूनच भोळा महादेव. भोळा महादेव. त्याचा अहंकार गेलाय तो भोळा.
आणि म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. शिव भोळा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपल्याकडं थोड्याशा वेडगळ कल्पना पडल्या आहेत. आम्ही वैष्णव आहोत, आम्ही शैव आहोत, वीरशैव, वीर वैष्णव, ह्या बावळट कल्पना आहेत. तुकोबारांनी खडसावलं आहे आम्हाला, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहरात भेद नाही आहे, हरिहर एकच आहेत. हे मोठे गमतीदार देव आहेत दोघं बी. हरी आणि हर हे दोघंही एकमेकाचे भक्त आहेत आणि दोघंही एकमेकाचे देव आहेत. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. भगवान शंकराचा मंत्र काय? हरी हरी हरी. भगवान शंकर रामनामाचा जप करतात, भगवान विष्णू महादेवाचा जप करतात. रावणावर चढाई करायला निघले लंकेवर, तेव्हा रामेश्वरची स्थापना केली. महादेवा मला यश द्या म्हणले. हर हर महादेव हा त्यांचा नारा होता. सैन्य निघालं की एकच घोष, हर हर महादेव, हर हर महादेव. तात्पर्य हे दोन्ही देव एकच आहेत. आणि म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहरात भेद करणं हे पाप आहे, हा दोष आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव महावैष्णव आहेत, वैष्णवांचे शिरोमणी आहेत आणि पहिले वैष्णव आहेत. अर्थात महादेव भगवान विष्णूचे भक्त आहेत, भगवान विष्णू महादेवाचे भक्त आहेत. आणि म्हणून हरिहर हे दोन्ही एकमेकाचे देव आहेत, हे दोन्ही एकमेकाचे भक्त आहेत. आणि म्हणून त्यांच्यात भेद करू नका. कोणी भेद करेल तर दोष आहे, पाप आहे. आणि म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. दोघं एकमेकाच्या हृदयात विराजमान आहेत, दोघं एकमेकाचे भक्त आहेत, दोघं एकमेकाचे देव आहेत. भेदकाशी नाड एक वेलांटीची आड. एक वेलांटीचा फरक आहे. हरी आणि हर, हरीला वेलांटी, हरला वेलांटी नाही. एका वेलांटीचा फरक आहे, ते एकच आहे. उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच अंग. आपल्या अंगाला जसा उजवा हात डावा हात, उजवा पाय डावा पाय, पण आपल्याच अंगाचा आहे. उजवा काय डावा काय आपल्याच अंगाचा आहे. तसं हरी काय आणि हर काय एकच आहे, ते आपलं आराध्य आहे. आणि म्हणून हरिहरात भेद करू नका. हरिहर एकच आहेत, एकच आहेत. भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकच आहेत. हे गृहीत धरून परमार्थात चाला आणि भगवंताची पूजा करा. असा हा शिव भोळा आहे. नाथ महाराज म्हणतात की हा शिव भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा आहे का? तर तो अहंकार शून्य आहे म्हणून भोळा आहे. ज्याचा अहंकार गेलाय तो भोळा असतो. जो भोळा आहे तो मुक्त असतो. मुक्त तो असतो ज्याचा अहंकार गेलाय. आणि म्हणून भगवान शिवाचा अहंकार गेलाय म्हणून ते भोळे आहेत. भगवान शंकर चक्रवर्ती आहेत, चक्रवर्ती सम्राट आहेत. चक्रवर्ती हा राजा असतो, ज्याचं पूर्ण जगावर राज्य असतं आणि एकट्याचंच असतं. सार्वभौम चक्रवर्ती राजा, पूर्ण जगावर राज्य असतं. त्याच्याखाली इतर राजे असतात, काही मंडलिक म्हणून, मांडलिक म्हणून काही राजे असतात त्याच्या हाताखाली. पण चक्रवर्ती राजाच्या वर कोणी राजा नसतो. तो सगळ्याचा राजा असतो. त्याच्या हाताखाली छोटे मोठे राजे असतील, पण चक्रवर्ती राजाच्या वर कोणी नसतो. तो सगळ्यात मोठा असतो आणि एकटाच असतो. चक्रवर्ती सम्राट एकटाच असतो. असा हा आमचा भगवान शिव सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा आहे. ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच मूर्ती. भगवान शिव चक्रवर्ती आहेत, पण कशाचे? ऐके ज्ञान चक्रवर्ती,
तू तो ज्ञानाचीच मूर्ती. चक्रवर्ती आहेत पण कशाचे? ज्ञानाचे, आत्मज्ञानाचे. आणि म्हणून ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज हे भगवान शिवाच्या परंपरेतले. ज्ञानोबरायचं खरं नाव ज्ञाननाथ आहे. हे सगळे नाथ आहेत. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ. ज्ञानेश्वर महाराजचं खरं नाव ज्ञाननाथ आहे, पण ते नंतर ज्ञानेश्वर झालं. खरं नाव ज्ञाननाथ आहे, कारण ते नाथ परंपरेतले आहेत. आणि या नाथ परंपरेतले आदिगुरु भगवान शंकर आहेत. आणि मग भगवान शंकर चक्रवर्ती सम्राट आहेत. पण कशाचे? आत्मज्ञानाचे, आत्मज्ञानाचे. म्हणून ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. भगवान शंकर चक्रवर्ती सम्राट आहेत, पण कशाचे? आत्मज्ञानाचे. ते आद्य गुरु आहेत, ते आदिनाथ आहेत. आणि म्हणून भगवान शंकर भोळा आहे आणि तो चक्रवर्ती आहे. भोळा का आहे? तर अहंकार शून्य आहे म्हणून भोळा आहे. आणि आत्मज्ञानाचा चक्रवर्ती आहे म्हणून तो चक्रवर्ती आहे. सम्राट आहे, राजा आहे. शिवाय भगवान शंकर अतिशय अल्पतपाने, अल्पशा साधनेने, अल्पशा भक्तीने प्रसन्न होतो म्हणूनही तो भोळा आहे. पटकन प्रसन्न होतो म्हणूनही भोळा आहे. भगवान शंकर अहंकार शून्य, भगवान शंकर अहंकार शून्य म्हणून भोळा आहे. तसं भगवान शंकर उगा थोड्याशा भक्तीने प्रसन्न होतो म्हणूनही तो भोळा आहे. असतात काय माणसं, नातवाने हट्ट केला, काही आजोबा निगरगट्ट असतात. काही एखादी वस्तू मागितली, लेकरू मागायले, हट्ट करायले, ते किती रडलं तर आजोबा देतच नाही. रागवतो, चोप गप, नाही नाही म्हणतो. लेकरू रडतंय, हा देत नाही. पण काही आजोबा असे असतात, लेकरू मागायले थोडासा पिंगा घालायला लागला की देऊन टाकतो. घेऊ बेटा, घेऊ घेऊ घेऊ. सहज देतात, सहज देतात. लवकर प्रसन्न होतात. नातू हट्ट करायला, काही आजोबा सहज प्रसन्न होतात आणि देऊन टाकतात ती वस्तू. तसा भगवान शंकर आहे, अल्पशा तपानं, अल्पशा भक्तीनं सहज प्रसन्न होतो आणि तुम्ही मागाल ते देऊन टाकतो. म्हणूनही तो भोळा आहे, म्हणूनही तो भोळा आहे. लोक त्याची तपश्चर्या करतात. हे राक्षस तपश्चर्या करायची भगवान शंकराची, काही वरदान मागून घ्यायचे, भगवान शंकरानं द्यावं, आणि ते भगवान विष्णूला निस्तरावं लागायचं. भस्मासुरानं तपश्चर्या केली, वरदान मागितलं, भगवान शंकरानं दिलं. काय तर त्याने मागितलं, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जोडून भस्मसात होईल, म्हणून भस्मासूर. तथाच तो दिलं वरदान महादेवाने. पण तो भस्मासूर महादेवाच्याच मागं लागला, महादेवालाच जाळायला. काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे, महादेवालाच जाळायला निघाला. मग महादेव सुटले पळत, आलं का नाही अंगलट, म्हणून तो भोळा आहे. मग भगवान विष्णूला यावं लागलं सुंदर स्त्रीचं रूप धरून. आणि मग स्त्री जशी हालचाल करू लागली तसं तो भस्मासूर हालचाल करू लागला. भगवान विष्णू त्या स्त्रीच्या रूपात कमरेवर हात ठेव, इकडं हात ठेव, तिकडं हात ठेव, तो तसा हात ठेवू लागला. शेवटी भगवान विष्णू डोक्यावर हात ठेवला, त्या भस्मासुराने डोक्यावर हात ठेवला, ते जळून गेलं. निस्तरलं कोणी? भगवान विष्णूने. आणि म्हणून ब्रह्मदेव झालं, महादेव झालं, त्यांची तपश्चर्या केली की हे भोळे ते वरदान देऊन टाकतात. पण ते अंगलट येतं समाजाचे आणि त्यांच्या, मग हे निस्तरावं लागतं भगवान विष्णूला. आणि मग अशा अल्पशा तापानं, अल्पशा भक्तीनं भगवान शंकर प्रसन्न होतात, तुमची मनोकामना पूर्ण करतात, म्हणूनही ते भोळे आहेत. आणि म्हणून शिवभोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा आहे आणि चक्रवर्ती सम्राट आहे, ज्ञानाचा सम्राट, आत्मज्ञानाचा चक्रवर्ती सम्राट आहे. आणि अशा भगवान शिवाचे पाय माझ्या चित्तात आहेत. भगवंताचे पाय हे परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि म्हणून साधू संतांच्या, भगवंताच्या पादुका आम्ही सिंहासनावर ठेवतो. का? तर त्या पादुकाला भगवंताचा, संताच्या पायाचा स्पर्श झालेला आहे. म्हणून भगवंताचे पाय आणि भगवंताच्या पादुका त्याही पावन असतात, त्या परब्रह्माच्या ठिकाणी असतात. पादुका परब्रह्माच्या ठिकाणी आहेत, देवाच्या आणि संताच्या. इथं तर प्रत्यक्ष पाय आहेत. मग प्रत्यक्ष पाय आहेत. भगवान शिवाचे पाय हे परब्रह्म स्वरूप आहेत. आणि म्हणून भगवान शिवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेत. कारण पाय, भगवान शिवाचे पाय हे परब्रह्म स्वरूप आहेत आणि त्यांना मी माझ्या चित्तात धारण केलं तर मी परब्रह्म स्वरूप होईल, मी मुक्त होईल. म्हणून भगवान शिवाचे पाय माझ्या चित्तात मी धारण केलेत. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. तुकोबराने असंच विधान केले. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. देवा, माझ्या मनाने तुझे चरण पाहिलेत, माझं मन तुझ्या चरणावर स्थिर झालंय, आता कुठं धावेल? तर भगवान शिवाचे पाय चित्तात धारण करणं किंवा पांडुरंगाचे पाय चित्तात धारण करणं म्हणजे या पायावर आपलं मन स्थिर करणं. पाय चित्तात धारण करायचे म्हणजे काय शरीर फाडून, छाती फाडून हे पाय हात घालायचे असा अर्थ नाही. आपलं चित्त, आपलं मन भगवंताच्या पायावर स्थिर करणं. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखील या. तुझ्या चरणावर मी मन स्थिर केलंय. पर्यायाने याचा अर्थ असाच होतो की तुझे पाय मी माझ्या चित्तात धारण केले. आणि म्हणून शिवा भोळा आहे. का? तो अहंकार शून्य म्हणून भोळा आहे. लवकर प्रसन्न होतो म्हणून भोळा आहे. तो ज्ञानाचा चक्रवर्ती सम्राट आहे म्हणून चक्रवर्ती आहे. आणि त्याचे पाय परब्रह्माचं प्रतीक आहे म्हणून मी माझ्या चित्तात धारण केलेत. अर्थात शिवाच्या पायावर मी माझं मन स्थिर केलं आहे. अर्थात शिवनाम मी मुखात धारण केलं आहे असे म्हटले तर चालतं. शिवभोळा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे आणि त्या शिवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेत. अर्थात मी माझ्या मुखात शिवाचं नाम धारण केलं आहे. आणि त्यामुळं मला काय फायदा झाला या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि नाथ महाराज लिहित आहेत की वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. मी भगवान शिवाचे पाय चित्तात धारण केलेत. अर्थात मी माझ्या मुखानं भगवान शिवाचं सातत्यानं नामस्मरण करतोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मुखानं म्हणत राहणं म्हणजेच वाचे वदता शिवनाम. मी माझ्या मुखानं सातत्यानं शिवनाम घेतोय. मग काय फायदा झाला सातत्यानं शिवनाम घेतल्याचा? तयानं बाधी क्रोधकाम. मी मुखानं शिवनाम घेतोय सातत्यानं, त्यामुळे माझे काम क्रोध पळून गेले. जो सातत्यानं शिवनाम घेतो त्याचे काम क्रोध पळून जातात. वाचे वदता शिवनाम तयानं बाधी क्रोधकाम. परमार्थात काम क्रोध पळून जाणं का महत्वाचं आहे? हे काम क्रोध जोपर्यंत पळून जात नाही तुमच्या जीवनातून तोपर्यंत तुम्हाला देव पण येत नाही, तुम्ही मुक्त होत नाहीत, नराचे नारायण होत नाहीत. पण परमार्थाची खरीखुरी व्याख्याच जर काय असेल तर अहंकार आणि कामक्रोध घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना
म्हणजेच परमार्थ. अहंकार आणि कामक्रोध घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार, कामक्रोध अर्थात विषय वासना. या सर्वांच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. उभ्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे? देवाची प्राप्ती करायची ना, तर तुम्हाला एकच करायचं आहे, अहंकार घालवायचा आणि कामक्रोध घालवायचे. तुम्हीच देव आहात. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुम्हीच देव आहात, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. तुम्ही देवच आहात, तुम्ही देवच आहात. पण अहंकारामुळे जीव झालाय. रामनामानं, शिवनामानं हा अहंकार घाला, तुम्हीच शिव बनता, तुम्हीच पांडुरंग बनता. आणि म्हणून परमार्थाची खरीखुरी व्याख्या समजून घ्या. परमार्थात तुम्हाला शिवनामानं, हरिनामानं अहंकार आणि कामक्रोध घालायचे. जोपर्यंत कामक्रोध जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला देवपणच येत नाही, मुक्तीच लाभत नाही. आणि मग हे कामक्रोध जातात कशानं? तर शिवनामानं. वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. शिवनामे कामक्रोधाचे दहन. नाथ महाराज बोलतात, शिवनामे कामक्रोधाचे दहन, त्रिविधता पशमन पावतात. शिवनामानं कामक्रोधाचं दहन होतं. असंच तुकोबारायचे बंधू कान्होबाराय बोलत आहेत की राम म्हणता कामक्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं, शिवनामानं अहंकार जातो, कामक्रोधही जातात आणि तुम्ही मुक्त होता. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घर दिते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घर दिते. विठ्ठल नामानं, शिवनामानं देव ठासून भरा, कामक्रोध निघून जातात. उभं आयुष्य मला काय करायचे? तर शिवनाम घ्यायचे किंवा रामनाम घ्यायचे. कशा करता? कामक्रोध घालवण्याकरता. आणि जोपर्यंत कामक्रोध जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला मुक्तीच लाभत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वमुखाने बोलतायत, नरबरा लिहितायत ज्ञानेश्वरीत, हे तिन्ही जीवी जव जागती तव बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. हे तिन्ही जीवी जव जागती तव बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत हे काम क्रोध लोभ तुमच्या अंतकरणात जागेत तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा आत्मज्ञानाची किंवा निक्या अशा भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. माझे कान ऐकायला तयार नाहीत की तुम्ही परमार्थाला निघालात आणि सोबत काम क्रोध घेऊन निघालात आणि तुम्हाला मुक्ती मिळू शकते, हे माझे कान ऐकायला तयार नाहीत. हे बोलणं ऐकायला माझे कान तयार नाहीत. हे तिन्ही जीवी जव जागती तब बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. तात्पर्य, जोपर्यंत कामक्रोध लोभ अंतकरणात जागेत आणि तुम्ही परमार्थ करतायत, पण हे तीन जागेत तुम्हाला देवाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. तो मूर्ख आहे म्हटले. कोण? की परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालाय, तो मूर्ख आहे म्हणले. त्याला कधी देव भेटू शकत नाही. खरा परमार्थिक तो की ज्याने काम क्रोध लोभ यांचा त्याग केलाय आणि मग परमार्थाला निघालाय, तो खरा परमार्थिक. पण परमार्थाला निघालाय आणि काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघालाय म्हणले मूर्ख आहे तो परमार्थिक मूर्ख आहे म्हणले, तो साधक मूर्ख आहे म्हणले. आणि म्हणून तुकोबाराय खडसवतात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. चकार लावलाय, चकारात्मक, तोची मूर्ख. मग आपलं आत्मपरीक्षण करा. आम्ही परमार्थाला निघालोय, श्रोते आहोत, वक्ते आहोत, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सगळं आहोत. आम्ही परमार्थाला निघालोय, कीर्तनकार. पण काम क्रोध लोभ टाकलेत का? अन्यथा तुकोबाराने आम्हाला मूर्ख म्हटले. कुणाला राग यायचं कारण नाही.
राग्याचं कारण नाही. तुकोबराय बोलतात, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आम्ही लोक कीर्तन करतो, प्रवचन करतो, कथा करतो, तुम्ही श्रोते, सगळे आम्ही परमार्थिक आहेत, परमार्थाला निघालेत, पण काम क्रोध टाकलेत का? नसले टाकले त्यांना घेऊन सोबत निघालो तर आम्ही मूर्ख आहेत. ते टाकले तर आम्ही शहाणे किंवा खरे परमार्थिक. ज्याने त्यांनी आपापलं आत्मपरीक्षण करावं की खरोखर आम्ही परमार्थिक आहोत का, का उगाच चालले म्हणून चालले. जनाबा एक दृष्टांत देत आहेत, माऊली लिहित आहेत की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवन का जीवावया जेवण काळकोटाचे. एक मनुष्य खूप भूक लागली म्हणून जेवण करायला लागला, पण कशाचं? काळकोट विषाचं. भूक लागली जेवायला, काय खायला? तर काळकोट विष. जगल का होते? मरल ना पटकेने. एक मनुष्य समुद्र पोहून चाललाय. आता शक्य का समुद्र पोहून बाहुबळावर? पण समुद्र पोहून चाललाय आणि ते पोटाला दगड बांधून तरेल का बुडेल? बुडेल ना. आणि म्हणून समुद्र पोहायचा आहे बाहुबळावर आणि ते पोटाला दगड बांधून तुम्ही बुडाल. तसं देवाच्या प्राप्तीला निघालायत आणि काम क्रोध सोबत घेऊन तुम्ही भवसागरात बुडाल, तरणार नाहीत. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की पोटी बांधोनी पाषाण समुद्रबाही अंगवन का जीवाया जेवण काळकोटाचे. ही काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुशी या जागा. अर्जुना, परमार्थाला निघालायस. जगाला बोलतायत, आम्हाला बोलतायत देव. अर्जुना, परमार्थाला निघालायस, सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालायस. तुझं कार्य सिद्धीला जाणार नाही, परमार्थ सफल होणार नाही. यासाठी दृष्टांत दिलाय. काय? की समुद्राच्या पैलतीराला जायचे आणि बाहुबळावर पोहून निघाल्यास आणि ते पोटाला दगड बांधून तरायचा नाही, बुडशील. परमार्थाला निघालायस, देवाच्या प्राप्तीला निघालाय, सोबत काम करून लोभ घेऊन निघालायस, भवसागरात बुडशील, तरायचा नाही. आणि म्हणून काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघणं कार्यसिद्धी होत नाही, देव भेटत नाही. जसं पोटाला दगड बांधून समुद्राच्या पलीकडे जाईल म्हटलं तर कार्यसिद्धी होत नाही, मध्येच मरावं लागतं. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग तुकोबर आहे. आधी या काम क्रोधाचा फडशा पाडा. नवरा लिहित आहेत, त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदहा निमालिया अंतर जैसे होय. ज्या गावात चाडी चोरी सिंदडकी आहे ते गाव सुखानं नांदूच शकत नाही. तिथं सारखी भांडणंच असतात. त्रिकुटी चाडी चोरी सिंदडकी ज्या गावात आहे त्या गावात भांडणंच असतात, सुखाने नांदूच शकत नाही गाव ते. ज्या शरीराला कफ वात पित्त ज्या शरीरात खवळून उठतंय त्या शरीराला कधी सुख लाभत नाही, ते सारखं बिमार पडतं माणूस. ज्या अंतकरणात त्रिविध ताप आहेत, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक, त्या अंतकरणाला कधी चैन पडत नाही. तसं ज्याच्या जीवनात काम क्रोध लोभ आहेत त्याला कधी देव भेटत नाही. त्रिदोषानं शरीराला सोडून जावं, त्रिकुटनं गावाला सोडून जावं, आणि त्रिदहानं अंतकरणाला सोडून जावं. तसं काम क्रोध लोभानं आम्हाला सोडून जावं तरच देव भेटतो, अन्यथा नाही. आणि म्हणून त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदहा निमालिया अंतर जैसे होय. आणि मग खरोखर जर काम करत गेलेच तर नवरा पुढे लिहितात, ते वेळी आत्मानंदे आगवे जे सदा बसते बरवे ते तैसेची पाटन पावे गुरुकृपेचे. तर मला खरोखरच जर काम क्रोध लोभ सोडून गेले तर तुम्हाला श्रीगुरु भेटतो. ते तैसेची पाटन पावे
गुरुकृपेचे. काम क्रोध लोभ तुमच्या अंतःकरणाला सोडून गेले की तुम्हाला श्रीगुरूची भेट होते आणि तो तुम्हाला मुक्त करतो. आणि मग ते तर प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, ते खिवी आटे डिंडिमा संसारिक. ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा, तोची एवढ्या लाभा गोसावी होय. तो गोसावी होतो, तो देव होतो. कोण? ज्याने काम क्रोध लोभाचा झाडा केलाय, त्याला श्रीगुरु भेटतो, मुक्त करतो. तो नराचा नारायण होतो, देव होतो, मुक्त होतो. आणि म्हणून काम क्रोध लोभ हा नरकीचा दारवंट आहे. ज्ञानोबांनी शब्दप्रयोग काय केला पहा. विषयाचं नुसतं ध्यान जरी मनात आलं, ध्यान जरी केलं, तर तुमचं पतन होतं. माऊलीची ओवी आहे का बघा तुम्ही. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. शब्दप्रयोग बघा. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. विषयाचं नुसतं ध्यान जरी केलं, ध्यान, विषय भोगले तर पतन होईलच, पण नुसतं ध्यान जरी केलं, ते ध्यान तुम्हाला विषयात खेचून नेतं, विषय भोगायला होतं, तुमचं पतन करतं. विनोदान काही काही लोक म्हणतात, एखादा मनुष्य म्हणला ना मला मिरच्या खाल्ली की हागवण लागते. एक म्हणतं मला मिरच्या खाल्ली की हागवण लागते, दुसरा म्हणतं मला मिरच्या पाहिल्या तर हागवण लागते. अतिशक्ती असू द्या. काहीला मिरच्या खाल्ल्यावर हागवण लागते, काहीला नुसत्या मिरच्या पाहिल्या गाड्यावर तर हागवण लागते. तोच प्रकार आहे इथं. विषय भोगलं तर नरकाला जालच, पण नुसतं विषयाचं ध्यान जरी केलं तरी नरकाला जाल. ज्ञानोबा तेच म्हणतात, विषयाचे ध्यान विपाये वाहे मन. विपाय म्हणजे कदाचित व सहज. विषयाचं ध्यान सहज केलं तुमचं पतन होईल. म्हणले का? नुसत्या ध्यानानं हे ध्यान तुम्हाला विषयाकडे खेचून नेईल, विषय भोगायला होईल, तुमचं पतन करेल, तुम्हाला नरकालाच नेईल. आणि म्हणून जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो तो नरकालाच जातो. आणि म्हणून नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. आणि म्हणून काम क्रोध लोभ हे नरकाचा दरवाजा आहे. काम क्रोध लोभ हे नरकाचा दरवाजा आहेत. आणि म्हणून तुम्ही परमार्थाला निघालायत, पण काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघालायत. नरकाचा दरवाजा आहे, परमार्थ करू नाही. माझं वाक्य नीट आहे का? ज्ञानोबा लिहितात, नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. नरकाचा दरवाजा आहे कोण? काम क्रोध लोभ. तुम्ही परमार्थाला निघालायत आणि काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघालायत, तर नरकाचा दरवाजा घेऊन निघालायत. परमार्थ करूनही नरकाला जावं लागतं. आणि मग काम क्रोध लोभ टाका आणि परमार्थाला निघा तर खरे परमार्थिक, अन्यथा मूर्ख आहेत. हे तुकोबाराय बोलतायत, मी नाही. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. मूर्ख आहे म्हणले तो. परमार्थाला निघालाय पण काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघालाय. का मूर्ख आहे? तर काम क्रोध लोभ नरकाचा दरवाजा आहे, ते नरकालाच नेतात. त्याचा त्याग केला तर तुम्ही खरे परमार्थिक, आणि तरच तुम्हाला देव भेटतो, अन्यथा नाही. मग काम क्रोध लोभाचा त्याग केला तरच देव भेटतो. तर काम क्रोध लोभाचा त्याग कशानं होईल? कशानं होईल? तर वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. काम क्रोधाचा त्याग करून जर परमार्थाला निघाले तरच देव भेटेल, तरच मुक्त व्हाल. मग या काम क्रोधाचा नाश कशाने होतो? तर शिवनामाने, रामनामाने. मग सातत्यानं शिवनाम घ्या. फायदा काय? तयानं बाधी क्रोधकाम. म्हणून वाचे वदता शिवनाम तयानं बाधी क्रोधकाम. वाचे वदता शिवनाम तयानं बाधी क्रोधकाम. हे काम क्रोध भगवत प्राप्तीला कसे आडवे येतात, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. काम क्रोध जावेत, काम क्रोध जाये. जोपर्यंत काम क्रोध जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही. मग हे काम क्रोध भगवत प्राप्तीला आडवे कसे येतात, हे आम्हाला देवापर्यंत का पोहोचू देत नाहीत? तर एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय,
चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. वेळापुरा आहे, विषयांतरही होईल. उदाहरण म्हणून फक्त कान या ज्ञानेंद्रियाचा उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो की काम क्रोध भगवत प्राप्तीला कसे आडवे येतात. जोपर्यंत काम क्रोध तुम्ही मारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला देव पण येत नाही. मग हे काम क्रोध आम्हाला देव का बनवू देत नाहीत, मुक्ती का मिळू देत नाहीत? तर काम या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. काम म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एकच गोष्ट येते, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर कामच आहे, यात वाद नाही, हा कामच आहे. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा कामच आहे. पण कामाचा एवढाच मर्यादित अर्थ नाही, कामाचा खरा अर्थ होतो ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. 5 ज्ञानेंद्रियत मी बोलून गेलो. कान हा ज्ञानेंद्रिय, कानाचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुती आणि दुसरी निंदा. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. ज्ञानोबर आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते. कानाला स्तुती किती प्रिय आहे? एखादा मनुष्य मेला आणि त्याची कोणी स्तुती केली तर मेलेला मनुष्य उठून बसेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. यातली अतिशयोक्ती सोडा, मेलेला माणूस उठत नसतो, पण दृष्टांतात अतिशयोक्ती असते, तो विनोद म्हणून घ्यायचा असतो. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. मनुष्य स्तुतीचा भुकेलेला आहे आणि माणसाला निंदेचा तिटकार आहे.